नमस्कार मित्रांनो, आज स्वतः विशाल मोरे मित्रांनो, आज त्यांनी एक पैलवान कट्टा जे खुराक चालू केला आहे आणि त्यांनी कशामध्ये हे चालू केलं, किती झालं चालू केलं आणि कसा इफेक्ट आहे तर जाणून घेणार आहोत. दादा नमस्कार. नमस्कार. विशाल दादा, कसं डोक्यात घेतलं की आज खुराकची गरज आहे आणि ताकद आली पाहिजे आणि कसं नियोजन केलं होतं तुम्ही? सुरुवातीला काय झालं, आपण प्रत्येक गाडा मालकाला बघतोय की खुराकासाठी बराच खर्च येतो. म्हणजे सगळे वेगवेगळे घ्यायचं खाद्य किंवा पेंड असू द्या, मका बारडा असू द्या, सगळं वेगवेगळे घ्यायचे. सगळेजण वेगवेगळे घ्यायचं, त्यात बराच खर्च होतो त्यांचा. एक पोतं म्हणलं तरी 1200-1300 रुपये असं जातं. असे 4-5 म्हणलं तर 5-6 रुपये त्यांचा महिन्याचा खर्च होतो किंवा 10-15 दिवसाचा खर्च होतो. मग त्यावर एक डोक्यात घेतलं की ह्या सगळ्यापासूनच एक उपयुक्त काहीतरी बनवावं, म्हणजे प्रत्येक गाडा मालकाला कुठेतरी स्वस्त पण, कारण की प्रत्येक गाडा मालकाची परिस्थिती नाही आहे की एवढं पैसे खर्च करायचे बैलावर किंवा नाही का नंदीवर. त्यामुळे आपण सुरुवातीला पैलवान कट्टा म्हणजे खाद्य तयार केलं. त्यावर सगळं चेकिंगला पहिलं दिलं की त्यापासून काय बॅड इफेक्ट होतोय काही, तसं काही इफेक्ट होत नाही. मग त्यानंतर आपण 2-3 मालकांपाशी हे आपलं खाद्य ठेवलं. आपले अमित पाटील असू द्या, इस्लामपूरचे भाई असू द्या, आपले समीर भाई असू द्या, त्यांच्याकडे ठेवलं. मग त्यांचा इफेक्ट पहिला बघितला कसा पडतोय. एक 10-15 दिवस झालं, 100% इफेक्ट चांगला पडला त्यांना. त्यांनी सुद्धा बाईटमध्ये सांगितलं की इफेक्ट पडला सगळ्या बैलांना. माणिकरावला चालू आहे, आता टिटवीला सुद्धा चालू आहे. आणि मग असं वाटलं की बाबा हा कुठेतरी इफेक्ट पडतोय. मग तेव्हापासून आपण सुरुवात केली. आता बऱ्यापैकी सगळ्यांचा सपोर्ट चांगला भेटतोय दोघे पैलवान कट्टाला, आणि चांगला सपोर्ट आहे त्याला. दादा, आतापर्यंत किती जणांनी तुम्ही म्हणजे कुठं कुठं देत आलाय? आतापासून आता खटाव तालुक्यात तर सगळीकडे चालू झाले. विटा असू द्या, परत शेनुली असू द्या, कराडमध्ये असू द्या, इस्लामपूर असू, सगळीकडे आता चालू झाले. आणि त्याचा इफेक्ट सुद्धा बराच, म्हणजे कसं आहे, जी वासरं खात नाहीत, वासरं असू द्या, बैल असू द्या, त्यांना इफेक्ट बऱ्यापैकी, म्हणजे अंगावर तरतरी येणे किंवा एकदम जे नंदी खात नाहीत ते सुद्धा हा आपला बारडा खाऊ शकतात. पाणी जास्त पितात ते, असे बरेच काय काय इफेक्ट आहेत त्याचे. आतापर्यंत तुम्ही ज्या दिले त्यांचा काय निर्णय येतो की कसं म्हणजे बैलासनी म्हणजे तयार कसा होतोय, म्हणजे त्यांची तब्येत कशी होते, काय काय जणांचं काय म्हणतात? आता सगळ्यांचं तर एक सांगणं असं येते की दादा आमचा बैल पाणी पित नव्हता, खात नव्हता, दुसरं काय खात नव्हता, दुसरं घरचं जे खाद्य असतं ते खात नव्हता. पण आपलं जे खाद्य आहे ते सगळं खात्यात. वासर असू द्या, बारकी वासर असू द्या, मोठी बैल असू द्या, सगळं खात्यात. पाणी जास्त पितात, अंगावर एक ग्लो येतो शरीरावर, असे बरेच इफेक्ट जाणवतात त्याच्यावर. त्यामुळे सगळ्यांचा चांगलाच प्रतिसाद आहे आणि सगळेजण सहकार्य करतात. प्रत्येकाचे फोन येतात, दादा आम्हाला पण पाहिजे, कुठे भेटेल हे ते. आता सध्या तर आपली मेन शाखा आहे वडूजमध्ये, तर वडूजमध्ये आपण डिलिव्हरी करतोय सगळीकडे. आज इकडचा रूट होता, आज सगळीकडे देत आलो आपण. डिलिव्हरी तुम्ही कशी पोच करता, म्हणजे एक्स्ट्रा पैसे घेताय का त्यातच तुम्ही ऍड करून पोच करताय? जर क्वांटिटी जास्त घेतली एखाद्या दुकानदाराने तर आपण तेवढ्याच किमती त्यांना आपण पोच करतोय, क्वांटिटीवर आहे. म्हणजे काय, म्हणजे कुठपासून तुम्ही जाऊ शकताय, म्हणजे किती अंतरपासून जाऊ शकताय तुम्ही? आपण तिथं वडूजपासून एक 50-100 किलोमीटर अंतर देतोय सध्या तर. म्हणजे पोच करताय त्याच रेटमध्ये तुम्ही पोच करताय? म्हणजे किती क्वांटिटी घेतली साधारणतः एखाद्या जणांनी, म्हणजे दुकानदारांनी जर एकाच रूटला एक 15-20 पोती घेतली तर आपण पोच करू शकतो त्यांना. पोच करताय म्हणजे कुठल्या कॉन्टॅक्टवर तुम्हाला तिथं जर कॉल करायचा म्हणलं तर कुठल्या कॉन्टॅक्टवर तुम्हाला कॉल केला पाहिजे? कॉन्टॅक्ट नंबर देतोय आपलं सुद्धा देतो, किंवा खाली आपण इथं थंबेलाच कॉन्टॅक्ट नंबर देतो, त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही. मित्रांनो बघू शकता, म्हणजे स्वतः म्हणजे आज त्यांना कळाले की बैलगाडी क्षेत्रामध्ये रोज ही मुलाखत घेत असतात किंवा फिरत असतात. प्रत्येक युट्यूबर, त्या युट्यूबरला सर्व माहीत असते की नक्की बैल कुठं पळतोय, कसा पळतोय, त्याला काय मग ते तुम्ही स्वतः त्यांची भेट घेताय का मालकाची? तुम्हाला आपल्यापेक्षा खाद्य आहे काय? हो, प्रत्येकाची आपण भेट होते, इफेक्ट बघतात. सध्या तुम्ही बघताय स्पायडर असू द्या, आपला चित्रे असू द्या, टिटवी असू द्या, माणिकराव असू द्या, सगळ्यांना चालू आहे खाद्य सध्या. आणि इफेक्ट तर तुम्ही बघू शकताय, सगळेच नंदी आता चांगले म्हणजे आहेत, पळते सुद्धा. आता स्पायडर तर बघितलं असं आपण महाराष्ट्रात कसा पोहोचतोय, तिथे इफेक्ट आहे 100% आहे. आता अमित पाटील साहेब पण बोलले की जेव्हापासून खुराक चालू झालाय आणि खरोखर इफेक्ट पडला, युट्यूब म्हणजे स्पीडला पण इफेक्ट पडलाय काय, म्हणजे स्पीडला म्हणजे किती दिवसात म्हणजे कसं दिलं पाहिजे त्याला खाद्य? सकाळी म्हणजे जर बैल असेल मोठा तर 2-2 किलो, सकाळी 2 किलो, संध्याकाळी 2 किलो दिलं पाहिजे. देताना आपण त्यावर एक सेंद्रिय गुळाची डेप देतोय, ते गुळा किसून थोडंसं पाणी करायचं, 15-20 मिनिटं त्यात भिजत घालायचं. भिजत घातल्यानंतर द्यायचं, आणि जे खाद्य काही नंदी खात नाही ते सुद्धा हे खाणार आहेत, एवढी गॅरंटी आपली 100%. मित्रांनो खरोखर म्हणजे सगळ्यांना जे आता नवीन काढलं आहे पैलवान कट्टा खुराक, म्हणजे किती किलोची बॅग आहे? साधारण 40 किलोची तिथं दिसते, म्हणजे 40 किलो काय त्याच्यात जास्त काय? 40 किलोची बॅग आहे, बघू शकता. 40 किलोची बॅग आहे. शर्यतीची बल असू द्या, खोंड असू द्या, तसंच फक्त दुधाची गाय असू द्या, गायला सुद्धा ही चालणार आहे.
मग दुधात काय फरक पडू शकतो? समजा देशी गाय असतात किंवा आपल्या जर्सी गाय असतात, त्यांना जर दिला तर दुधात काय फरक पडू शकतो का? दुधात फरक पडू शकतो. काय होतं, अशक्तपणा जास्त येतो गायींना. तुम्हाला माहिती आहे, खाद्य नसलं किंवा कॅल्शियम कमी होतं, ते कॅल्शियम कमी होणार नाही, ही गॅरंटी आपली. मित्रांनो बघू शकता, आज खरोखर म्हणजे जे आपल्याला पाहिजे होतं ते सर्वजण म्हणत होते की आज काय तर पाहिजे. आज स्वतः तुम्ही विशाल मोरेसनी सगळ्याकडे नंबर असलं तुमचा ना, आपण थंबनेलला पण नंबर देणार आहोत. त्या नंबरला कॉल करून तुम्ही 100% त्यांनी एकदा घ्या. का तर तुम्हाला जी माणूस घेतल्याशिवाय तर कळत नाही माणसाच नाही. माणूस म्हणू शकतं की काय इफेक्ट पडतो, पण खाल्ल्याशिवाय जाणवत नाही ती कडू आहे का आंबट आहे. बरोबर ना? म्हणजे आज तुम्ही खरोखर चांगलं केलंय. बैलगाडी क्षेत्रामध्ये साधारण किती प्राइस आहे या बॅगची? आता सध्या तर ह्याची चालू आहे 1970 रुपये प्राइस आहे. 40 किलोची बॅग येते. तुम्ही 1970 मध्ये इथं पोच करतायचा. पोच करतोय आपण डायरेक्ट. मित्रांनो म्हणजे पोच करण्याचा एक बॅगसाठी तुम्ही किती किलोमीटर जाऊ शकता? तर एक म्हणजे सध्या तरी लोक येऊनच घेतात आपल्या इथनंच, आसपासचे सगळे. आणि जर जास्त कॉन्टॅक्ट असेल 10 तर आपण डायरेक्ट पोच करू शकतो त्यांना. मित्रांनो बघू शकता, म्हणजे खूप खूप शुभेच्छा की तुमचं प्रोजेक्ट तुम्ही नवीन चालू केलं. बैलगाड्या क्षेत्रात तुम्ही येऊन आज तुम्ही प्रोजेक्ट चालू केले. खूप तुमच्या शुभेच्छा केल्या पाहिजे. आणि ह्या कामाला तुम्ही खूप म्हणजे सहकार्य सर्वांनी करतायचा. दादा एक लास्ट प्रश्न येतो की जेव्हा ही करताना कसं डोक्यात आलं की ही खुराक करूया म्हणून? करताना सुद्धा थोडासा अभ्यास केला त्याच्यावर की बैलांसाठी आता सध्या काय गरजेचं आहे, कुठले घटक गरजेचे आहेत, किंवा सर्दी होते पावसाळ्यात, बघू शकते वातावरणात सर्दी होते. म्हणजे आपण जसं वातावरण बदलणार आहे तसं आपण त्या बॅगमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करून बघणार आहेत. आणि ते आपण चेकिंगला देतोय सुरुवातीला. ते चेकिंग झाले 100% इफेक्ट असलं तरच आपण देतोय, नाहीतर आपण देत नाही. ते चालते दादा, आपल्या चॅनलला 2 शब्द बोलले, खुराकची माहिती दिली, तुमचं मनापासून धन्यवाद. तुमचं सुद्धा मनापासून धन्यवाद मित्रांनो. आज आम्ही डायंगे साहेबांनी आज आपली बाईट घेतली, कुठेतरी सपोर्ट करतात आम्हाला सुद्धा ते, त्याबद्दल तुमचं सुद्धा मनापासून धन्यवाद आहे. आणि असं सपोर्ट करत राहावे ही एक इच्छा आहे तुमच्याकडून. ओके दादा, धन्यवाद.